अहिल्यानगर जिल्ह्यातील उर्वरित नगरपालिका नगर परिषदेच्या मतदान प्रक्रिया आज पार पडत आहेत। प्रशासनाकडूनही मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे। यापूर्वी 2 डिसेंबर रोजी राज्यातील इतर नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठी निवडणुका पार पडल्या। मात्र काही नगरपालिकांच्या उमेदवारांचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक आयोगाने न्यायप्रविष्ट जागांसाठी निवडणूक स्थगित केली होती। त्या निवडणुका आज पार पडत आहेत, तर उद्या सकाळी सर्वच नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत। अहिल्यानगर येथील पाथर्डी नगर परिषदेसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत असून 27 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे। मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर हजेरी लावली आहे। कडाक्याची थंडी असूनही शहरातील मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर हजर झाल्याचे पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या मतदान तयारीचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। आज या नगरपालिकेसाठी जे आहे मतदान प्रक्रियेसाठी जे आहे मतदारांनी आज सकाळपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आज सकाळपासूनच जे आहे पाथर्डीतील मतदारांनी जे आहे मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। 27 मतदान केंद्र असून या सगळ्या 27 मतदान केंद्रावर प्रशासनाकडून पूर्ण तयारी झालेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील जे आहे पूर्ण तैनात करण्यात आलेला आहे। यासोबतच जे आहे मतदारांसोबतच उमेदवार जे आहेत ते देखील आता मतदान केंद्रांवर उपस्थित झाल्याचं पाहायला मिळत आहे। यासोबतच जे आहे मतदानासाठी जे आहे मतदार सकाळीच बाहेर पडलेले आहेत। सगळी ईव्हीएम ची तयारी असेल किंवा जी मतदान प्रक्रियेसाठी पार पडणारी जी प्रोसेस आहे ती सगळी जी आहे ती सुरू आहे। मतदारांकडून मतदार याद्या देखील चेक केल्या जात आहेत। त्यासोबतच ईव्हीएम ची जी ट्रायल आहे ती देखील झालेली आहे। यासोबतच जे आहे आपण पाहू शकता की यासोबतच जे आहे उमेदवार देखील आता मतदान केंद्राबाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये 20 नगरसेवकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून एक पदासाठी जे आहे नगर अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार झाली। एकूण 21 जागांसाठी जे आहे मतदान प्रक्रिया पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर।